नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत बेलसू ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मंडळी, आज आपण कुठे चाललो आहे? आज आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी चाललेलो आहे आणि आज आपण सह्याद्रीमध्ये एक गड किल्ला निवडलेला आहे, तो म्हणजे विसापूर किल्ला. तर मंडळी, तुम्ही समोर बघता ही दुधीवरी खिंड आणि ह्याच खिंडीतनं आता आपण आलेलो आहे आणि ह्याच खिंडीतनं आल्यानंतर खाली एक रस्ता जातो लोणावळा आणि उजव्या हाताला रस्ता जातो, तो जातो लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला. तर आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे. तर मंडळी, आता आपण विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहे आणि हे बघा समोर विसापूर हॉटेल आणि आता आपण इथं गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथून आपला विसापूर किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. हे समोर काय माहिती दिलेली आहे बघा. तर मंडळी, इथून हा विसापूर किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. हा पायरी मार्ग इथून सुरू होतो. विसापूर किल्ला पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतर तर लोणावळा शहरापासून 25 किलोमीटर अंतर. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3500 फूट इतका आहे आणि हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपला विसापूर किल्ल्याचा ट्रेक सुरू झालेला आहे. आणि आपण ट्रेक सुरू करताच अंगल भाग लागलेला आहे. तर मंडळी, आता आपण इथं आपल्याशिवाय इथं कोणच नाही आहे. काही ट्रेकर मंडळी वरती गेलेत, पण सध्या आपण जात असताना इथं आजूबाजूला कोणच नाही आहे. संपूर्ण जंगल आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आहे. तर मंडळी, वाटेत आपल्याला हे नाश्त्याचे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात. आणि मंडळी, थोडंसं वर आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तर मंडळी, तुम्ही वाट बघताय, संपूर्ण दगडामध्ये वाट आहे. पावसाळ्यामध्ये इथून इतकं पाणी वाहतं ना की भरपूर जोरदार पाणी वाहतं इथून. आणि आता पाऊस नसल्यामुळे इथं पाणीच नाही आहे. संपूर्ण दगडाची वाटे बघा. ही थोडंसं चाललो असं पण संपूर्ण घाम फुटलाय. ही दगड बघताय, ही तटबंदीची दगड आहे. ही पावसामुळे खाली आली असावी. आणि मंडळी, ही जी वाट आहे ना, ही संपूर्ण दगडाची वाट आहे आणि थोडीशी संपूर्ण दगडाची वाट असल्यामुळे ना थोडी अवघड आहे आणि चढायला एकदम असं चढ आहे. त्याच्यामुळे ना घाम सुटतोय, दम लागतोय.
हे बघा मंडळी, हा समोरचा आपल्याला तटबंदीचा काही भाग पडलेला दिसतोय. त्याच्यातले जे दगड पडून हे वाटेमध्ये आपल्याला जे दगड दिसले तेच ते दगड, हा तटबंदीचा भाग. हा जो तटबंदीचा काय भाग आपल्याला पडलेला दिसतोय ना, त्याच्यात ज्या दगडी आहेत त्या खाली आलेल्या आहेत. आणि मंडळी आता आपण गडावरती येऊन पोचलेलो आहे. आतमध्ये पाणी आहे संपूर्ण, त्यामुळे आत जाता येत नाही आहे. आणि मंडळी आता आपल्याला इथं तळ पाहायला मिळते. भरपूर मोठं तळ आहे मंडळी. पावसाचा थेंब पण नाही आहे. इतकं कडक ऊन पडलंय ना. गडावरती आल्यानंतर आपल्याला मोठमोठे पाण्याचे टाकं पाहायला मिळतात. आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहे त्या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण लोहगड किल्ला बघता येतो. आणि आता आपण त्या ठिकाणावरती चाललेलो आहे. आणि मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहे पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे धुकं नाही आहे, त्याच्यामुळे समोरचं वातावरण सगळं क्लिअर आहे. त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण स्पष्ट दिसतंय. हा लोहगड किल्ला समोरचा, विंचुकडा, पवना जलाशय, समोर तुंग किल्ले, तिकोना किल्ला. या किल्ल्यावरती येण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे लोहगडवाडी आणि दुसरा म्हणजे पाटण मार्गे. तर आज आपण ज्या मार्गे आले तो मार्ग म्हणजे लोहगडवाडी या मार्गे आपण आलेलो आहे. विसापूर किल्ला हा खंडाळा बोरघाटाचे संरक्षण करण्यासाठी होता. विसापूर किल्ला लोहगडपेक्षा खूप नंतर बांधला गेला, पण दोनही किल्ल्यांचा इतिहास एकमेकांशी घट्ट जोडलेला आहे. ब्रिटिशांनी 4 मार्च 1818 मध्ये विसापूर किल्ला लोहगड किल्ला ताब्यात घेतला. आपण हा समोर बुरुज बघताय,
आणि ही तटबंदी आणि इथेच एक चोर मार्ग असावा बहुतेक. आता आतमध्ये पाण्याचं टाक आहे बहुतेक आतमध्ये. मंडळी तुम्ही हे समोर बघताय हे तटबंदीच्या खालच्या बाजूला हा पाणी जाण्याचा मार्ग आहे बघा. गडाच्या खाली हो का मंडळी, हा पाणी जाण्याचा मार्ग. आणि इथून खाली पाणी गडाच्या बाहेर फेकलं जातं. आणि मंडळी आता आपल्याला समोर चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. हे बघा. आणि मंडळी आपल्याला इथे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि समोरच आपल्याला मारुतीरायाचं शिल्पही पाहायला मिळतं. तर मंडळी ही जी वाट आहे, ही वाट आलेली आहे लोहगडवाडी करण्यात येणारा जो मार्ग आहे, तिथून आपण गडावरती आल्यानंतर डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे येणारी ही जी वाट आहे ही महादेव मंदिराकडे इकडे जाते. तर आता आपण महादेव मंदिराकडे जाऊयात. आणि मंडळी आता आपण महादेव मंदिरापाशी येऊन पोहोचलोय. आपण विसापूर किल्ल्यावरती पाटण मार्गी जर आलात तर आपल्याला आल्यानंतर मारुतीरायाचं शिल्प पाहायला मिळतं. आणि त्याच बाजूला आपल्याला गुफा पाहायला मिळते. आतमध्ये पूर्ण अंधार आहे.
पाऊस जर जास्त असेल तर ह्या पायऱ्यांवरती आहे ना भरपूर पाणी असतं. आणि आता पाऊस कमी असल्यामुळे ना पाऊसच नाही आहे, भरपूर मोठं कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे इथं पाणी जास्त नाही आहे. थोडं पाणी वाहताना दिसतं बघा आपल्याला. जर आपण पाटणमार्गी गडावरती आलात तर आपल्याला डाव्या बाजूला हे 2 तोफ पाहायला मिळतात. तर मंडळी, पाटण साईडचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून आपण वर आल्यानंतर गडावरती आल्यानंतर उजव्या बाजूला आपण जर वळालो तर उजव्या बाजूला आपल्याला काही पाण्याची टाके पाहायला मिळतात. आणि तिथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला एकदम शेवटला जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे आल्यानंतर आपल्याला तिथं आपल्याला एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. ह्या बुरुजावरती तर आपल्याला एक तोफ पाहायला मिळते आणि आपल्याला जी दुसरी तोफ पाहायला मिळते ती तुटलेली दिसते. तर मंडळी, हा चोर मार्ग, विसापूर किल्ल्यावरील हा चोर मार्ग. तर मंडळी, आज आपण संपूर्ण विसापूर किल्ला बघितला. मंडळी, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.